श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहेत कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये. यावर्षी कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं मानले जाते. या दिवशी काही कामे निषिद्ध असतात. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. यावर्षी कार्तिक पौर्णिमे ही 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार. कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नानकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते. या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबरला आहे. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले. या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले. यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करा. शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करता येते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्पण करणे हे शुभ मानले जाते. या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते. या शुभ दिवशी तुम्ही अन्न, गूळ आणि कपडे दान करू शकता. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये. या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे. या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नयेत. या दिवशी गरीब, असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान व धान्यदान करणे हे शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमे दिवशी दीपदान करण्याची विधी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते. यंदा कार्तिक पौर्णिमा हे 15 नोव्हेंबर शुक्रवारी असणार आहे. या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्या दिवे तरंगवण्याची पद्धत असते. याला दीपदान असे म्हटले जाते. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. पौर्णिमा तिथी मुहूर्त 15 नोव्हेंबर 2024 सकाळी 6:19 पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल. तर 16 नोव्हेंबर 2024 मध्यरात्री 2:49 पौर्णिमा तिथी समाप्त होईल. कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करण्याचे काय फायदे होतात. अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करावे. आपल्या मृत्यूंच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करावे. कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्यात अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवे दान करायला हवे. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळ मिळते. हे दिव्यांचे दान कसे करावे. मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावा. तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा ठरवा.
कार्तिक पौर्णिमेला पिठेचा छोटा दिवा बनवला जातो. तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो. मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान किंवा भातावरच ठेवला जातो. अशा प्रकारे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे दान करण्याचे महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ.